नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालसभा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15 अभ्यासत आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे बालसभा। या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण बालसभा या पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर ह्या पाठाखालील स्वाध्याय विस्तारित रूपात पाहणार आहोत। चला तर मग पाठाच्या उर्वरित परिच्छेदाकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पाळुंदे शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी जी बालसभा आयोजित केली होती ती नक्कीच सर्वांना आवडले असेल। यामध्ये बघा, आपण कार्यक्रमाचे वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन कसे केले होते याचा संक्षिप्त आढावा घेतला की अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांना आपण कार्यक्रमाला बोलवतो। मग ह्या बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष म्हणून कोणाला तयार केलं होतं, कोणाला बोलवलं होतं, तर त्यांच्याच वर्गातील कुणाल नावाच्या विद्यार्थ्याला त्याने अध्यक्ष म्हणून बोलवलेलं होतं। त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना मंचावरती त्यांनी आमंत्रित केले होते। मग एखादं जर बालसभा आपल्याला आयोजित करायची असेल किंवा कोणतीही सभा जेव्हा आपण आयोजित करतो तर त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण प्रमुख अतिथी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत असतो। मग आपण कोणाकोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू शकतो, तर शाळेतील मुख्याध्यापकांना आपण प्रमुख अतिथी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करू शकतो। किंवा मग आपण ज्या विभागात राहतो त्या विभागामध्ये कार्य करणारे एखादे समाजसेवक असतील, एखादे कवी असतील, एखादे लेखक असतील किंवा पत्रकार असतील, अशा व्यक्तींना सुद्धा आपण प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करू शकतो। आणि अशा रीतीने बालसभा हे जे असतात ते कधी आपण आयोजित करू शकतो, तर शाळेमध्ये असे वेगवेगळे उपक्रम आपण कधी राबवू शकता की नाही। विज्ञान प्रदर्शन भरवू शकता, तुम्ही पुस्तकांचं प्रदर्शन भरवू शकता, किंवा मग भाषा दिन असतात, हिंदी दिवस दिन, मराठी भाषा दिन असतो, किंवा मग शिक्षक दिन असतो। अशा रीतीने शाळेमध्ये अनेक विविध उपक्रम आपण राबवू शकतो आणि पाळुंदे शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे बालसभा आयोजित केली होती त्याप्रमाणे आपण बालसभा आयोजित करू शकतो। आता शाळेतील जे काही उपक्रम असतात किंवा जे काही कार्यक्रम असतात ते अधिकतर शाळेतील शिक्षकच त्या सभेचं आयोजन करत असतात आणि ते स्वतःच भाषण वगैरे किंवा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतात। पण काही कार्यक्रमाचे आयोजन आपण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभागातून सुद्धा करू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला जाईल आणि त्यांचा उत्साह सुद्धा वाढवला जाऊ शकतो। तर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो, त्या कार्यक्रमाला आपण बालसभा असे म्हणतो। तर इथे आपल्याला पाळुंदे शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने जी बालसभा घेतली तर त्याचंच अनुकरण इतर शाळेतील विद्यार्थी सुद्धा करू शकतात। तुम्ही सुद्धा अगदी एखाद्या बालसभाचं आयोजन करू शकता, तुमच्या शिक्षकांबरोबर सुसंवाद साधून या प्रकारचं एखादं बालसभा नक्कीच तुम्ही आयोजित करा। उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले। त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमाची भर घातली। आता बघा, इथे पाळुंदे शाळेतील विद्यार्थ्यांनी जे बालसभेमध्ये कार्यक्रम ठेवले होते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये कमी जास्त कार्यक्रमाची भर करू शकता। जसं की तुम्ही सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला की नाही, हार वगैरे घातला, तर तुम्ही दीप प्रज्वलन करू शकता। म्हणजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तुम्ही दीप प्रज्वलित करून सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात करू शकतात। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एखादं पाहुण्यांचं स्वागत गीत गाऊ शकतात विद्यार्थ्यांच्या मार्फत। एखाद्या विद्यार्थ्यांना जर सुंदर गीत गाता येत असेल तर त्यांना तुम्ही स्वागत गीत देऊ शकता आणि कार्यक्रमाची सुरुवात करू शकता की नाही। ह्या व्यतिरिक्त तुम्ही गायन स्पर्धा किंवा काव्य वाचन स्पर्धा अशा रीतीच्या स्पर्धा सुद्धा आयोजित करून अगदी जास्तीत जास्त कार्यक्रमांची भर तुम्ही त्याच्यामध्ये बालसभेमध्ये हे आयोजित करू शकतात। आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली।
त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले. तर बघा, ह्या पाळुंदर शाळेतील विद्यार्थ्यांचं बालसभा पाहून उर्मिला माने ही जी दापोली शाळेमध्ये आहे, तर तिने सुद्धा आपल्या शाळेतील मुलांमार्फत असं कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि ह्या कार्यक्रमामध्ये तिने काय केलं की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्मिती होऊ शकते. आणि असे विविध पुस्तक लेखन केलेले बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, महात्मा फुले यांनी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती होणार. आणि अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुस्तकांची माहिती झाली तर ते पुस्तकं जर त्यांनी त्या प्रदर्शनातून विकत घेतली तर त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अधिक माहिती मिळू शकते आणि त्यांची विद्यार्थ्यांची वाचनाची आवडसुद्धा अजून अधिकरित्या चांगली होऊ शकते. नाटिका सादर केल्या. तर बघा, इथे आपण नाटक, छोटंसं एक पात्री नाटक किंवा 5 मिनिटाचं एखादं छानसं नाटक बसून सुद्धा आपण बालसभेचं आयोजन करू शकतो. त्यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले. तर अशा रीतीने उर्मिला माने हिने सुद्धा दापोलीच्या शाळेमध्ये पाळुंदर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच एक बालसभा आयोजित केले आणि त्याचं इथे वर्णन केलेलं आहे. आता आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बालसभा ह्या पाठातील स्वाध्याय आता आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, 2-3 ओळीत उत्तरे लिहा. इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 1 मधील बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर आहे बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, अनवर, नीलोफर, गुरुप्रीत, कुणाल आणि चंदर यांनी सहभाग घेतला. बालसभेचे नियोजन करताना मुलांनी कोणी कोणी मदत केली? उत्तर आहे बालसभेचे नियोजन मुलांना कोणी कोणी मदत केली. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्ग शिक्षिका, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी, तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या विद्यार्थ्यांनी मदत केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा. उत्तर 1, महात्मा फुले. महात्मा फुले हे थोर समाज सुधारक होते. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकते अशी त्यांची धारणा होती. पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. समाज सुधारणेसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहास मान्यता दिली. अनाथालय काढले. सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटले. पुढील प्रश्न आहे महात्मा फुलेंची आपण आता माहिती सांगितलेली आहे. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती पाहूया. 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. उत्तर आहे 1, शिक्षकांच्या मदतीने वर्गातील निवडक मुलांची आयोजन समिती नेमणे. 2, प्रदर्शनाची तारीख, वेळ, स्थळ यांची निवड करणे. 3, मुलांचे गट करून त्यांना प्रयोग नेमून देणे. 4, प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. 5, प्रदर्शनासाठी स्वयंसेवकाची नेमणूक करणे. 6, प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करणे. 7, उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करणे. 8, प्रयोगाची
करण्यासाठी परीक्षकांची शिक्षकांची मदतीने निवड करणे. 9. प्रदर्शन पार पाडल्यावर सर्व प्रदर्शन स्थळाची स्वच्छता करण्यासाठी समिती नेमणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. शाळेमध्ये बालसभा व्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. उत्तर 1. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन, क्रीडा महोत्सव, बालिका दिन, गांधी जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, वार्षिक कला विज्ञान प्रदर्शन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. उत्तर थोर महात्मांच्या जयंती, पुण्यतिथी, शाळेची शिस्त, कला क्रीडा गुण संशोधन, स्नेहसंमेलन, आरोग्यविषयक जागरूकता, पर्यावरण, प्रदूषण, शाळेच्या परिसराची स्वच्छता. प्रश्न क्रमांक 6 आहे तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. आता बघा इथे तुम्हाला 3 मुद्दे दिलेले आहेत. कोणती घोषवाक्य बनवाल. दुसरा मुद्दा आहे कोणत्या समस्यांवर विचार कराल आणि तिसरा मुद्दे आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. तर तुमच्या शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा करायचा आहे आणि ह्या आकृत्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. तर आपण एक एक मुद्दा पाहूया. कोणती घोषवाक्य बनवाल. तर पहिला आहे प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. दुसरा आहे झाडे लावा, झाडे वाढवा किंवा होऊ नका भक्षक, होऊ पर्यावरणाचे रक्षक. तर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्ही नवीन नवीन घोषवाक्य तयार करून याच्यामध्ये लिहू शकता उत्तरामध्ये. मी तुम्हाला इतकेच दिलेले आहेत. बाकीचे घोषवाक्य तुम्ही तयार करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. कोणती घोषवाक्य बनवाल. तर प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे वाढवा, होऊ नका भक्षक, होऊन पर्यावरणाचे रक्षक, पर्यावरण रक्षण आरोग्याची गुरुकिल्ली. कोणत्या समस्यांवर विचार कराल. तर समस्या बघा आज आपल्या भारतामध्ये अनेक समस्या आहेत. त्यापैकीच एक कचरा समस्या, नंतर जल प्रदूषण समस्या आहे, वायू प्रदूषण समस्या आहे, ध्वनी प्रदूषण समस्या आहेत की नाही. अजून तुम्हाला जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्या काही समस्या तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या वाटत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये उत्तरामध्ये ॲड करू शकतात. पुढील मुद्दा आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. तर गावातील ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू शकतात किंवा एखादा समाजसेवक असेल, पत्रकार असेल, शाळेचे मुख्याध्यापकांना सुद्धा तुम्ही या बालसभेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू शकतात किंवा मग कवी किंवा लेखक यांना सुद्धा तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकतात. तर अशा रीतीने हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.